त्याच्यामध्ये ऑप्शन आमच्याकडून सहाय्य घेतल्या जातात. कुठलं तुमची जिम्मेदारी आमची नाही. तर या पद्धतीचे आता मारणार नाही सरांना मी, पण सांगतोय 4 बोटाच्या अंतरावरून सर मागे सरकले, इथून मारल्यावर काय होईल म्हणून 33 वर्षांपासून मी घालतोय याच्यामध्ये. आता याच्यामध्ये तुम्ही पंच करता असं जोरात मारा, जोरात. मॅडम पाटील मॅडम, आता हा झाला कुंफूचा पाठ. म्हणजे मी तुम्हाला एक सांगायचा प्रयत्न केला की मी सरांच्या हाडावर मारलो, मुद्दाम इथं मारलं, कारण सरांनी सुट्टी घेतली ताबडतोब 2 दिवसाची. इथं मारलं, इथं मारलं तर सरांनी सकाळपासून काय काय खाल्लं ते तुम्हाला दाखवलं असतं. हा, नाकावर मारलं तर त्यांना पट्टी लावून ठेवावं लागलं असं, म्हणून मी तिथं नाही मारणार. कारण सरांचं शिक्षण जे आहे त्याची मला मी तसं फेकतात, फेकणार नाही सर, घाबरू पण नका, फेकणार नाही सरांना मी पकडून ठेवणार आहे. पण ज्या वेळेस आता पकडणं गरजेचं आहे, कारण सर परत म्हणायला नको मला फेकलं सरांनी, काही राग काढला. आता सरांना ज्या वेळेस जमीन खाली का आकाश वर आहे हे समजले पाहिजे, त्यासाठी पद्धत असते. आपण सरांना पकडून फेकतोय बरं का, मी दुसरा थ्रो ऍडव्हान्स थ्रो करत नाही, फेकायचं नाही, मला फक्त फिरवायचंय. आता 68 किलोचा व्यक्ती न ताकद लावता फक्त बुद्धीच्या जोरावर आपण ज्यावेळेस फेकायचा ठरवला त्यावेळेस तो व्यक्ती फक्त सरळ फिरतो. मला सरांना फिरवायला किती सेकंड लागले कोणी व्यक्ती असतात. तर ही पद्धत कशी आहे, एकदम सोपी आहे. तुम्हाला ही मला शिकवायची म्हणून तुम्हाला करून दाखवतोय ना, सर डेमोला नाही माझ्याकडं, तुम्हाला करायचंय. काय करायचं बेटा, साधं, याला ओगोशी म्हणतात, बेसिक हिप थ्रो, जुदोचा पहिला थ्रो, बेसिक हिप थ्रो. काय बोलतो ना माझ्यासारखं काय. आता तुम्हाला काय करायचं आहे, समोरच्याचा उजवा हात तुमच्या डाव्या हातात पकडायचा आहे. पकडला त्याच्यानंतर समोरच्याची कॉलर ग्रिप ही आमच्याकडे युनिफॉर्म असतो, तुमच्या युनिफॉर्मवर नाही चालणार म्हणून मी इथं पकडतोय. फक्त सरांना काय करायचंय, आपल्याला पहिला काउंटला फक्त मला त्याला पुढे ओढायचंय. तुम्ही फक्त पंजावर एखाद्या बांबू सारखं बिंदास होतं माझ्या अंगावर लोटून द्यायचे, पंजावर यायचं. ज्यावेळेस मी पुढे ओढल त्यावेळेस सर आशीर्वाद आले. आता मी हा हात कसा केला तुम्ही समजलं का, मी खांद्यावर घेतला, जो हात खाली होता तो मी खांद्यावर घेतला आणि सरांना पुढे अनबॅलन्स केलं. माझा उजवा खांदा त्यांच्या उजव्या खांद्याला लावला, समजून घ्या. त्याच्यानंतर माझा उजवा हात मी सोडला, त्यांच्या कमरेत घातला आणि मी सरळ वाकलो पुढे. म्हणजे मी जर उभा राहिलो तर सर आणि मी एका रांगेत. समजतंय? या पद्धतीने मी फक्त सरांना अनबॅलन्स केलं, टर्न झालो आणि उभा राहिलो. आता उभा राहिल्यानंतर सरळ नाही तर कोणताही मनुष्य प्राण्याचा गुडघा पाठीमाग वागतो का, समोर वागतो. तर मी या ठिकाणी काय करणार, फक्त कमरेचा प्लेटचा आधार घेणार आणि सरांना गोल फिरवणार.